काय म्हणतोय धुले. नमस्कार, मी वैद्य एशा नानल. तुमच्या सगळ्यांपैकी किती लोक स्टुडंट्स आहे किंवा किती लोकांना उद्योजक व्हायचं आहे? बरं, जर का तुम्हाला उद्योजक व्हायचं असेल तर एक इंग्लिशमधला कोट आहे, नेव्हर गेट स्केअर्ड टू बी फेल्ड. म्हणजे काय की अपयश जेव्हा येतो आपल्या वाटेला कुठलंही काम करताना, ते आपल्याला पायरी म्हणून त्याचा विचार करायला पाहिजे आणि त्याच्यातून काहीतरी शिकायला पाहिजे. बरेचदा काय होतो की आपण काहीतरी करायचा विचार करतो आणि अपयश आला की आपल्याला असं वाटतं हे आपल्याने होणार नाही, आपण नाही करू शकतो. घरचे पण काही वेळेला सपोर्ट करत नाही, पैसे देतात, तुम्ही गुंतवतात, तुम्ही फेल होता आणि तुम्ही सोडून देता. तो तसा विचार करायचा नाही. एव्हरी फेल्युअर टीचेस यू समथिंग आणि ते फेल्युअरला सक्सेसमध्ये कसं बदलायचं ह्याचाच फक्त ध्येय आणि विचार करायला पाहिजे. तरच तुम्ही एक चांगला आणि यशस्वी उद्योजक होऊ शकता. बरं, माझं भाषण सुरू करायचं या माझी जर्नी सुरू करायचा अगोदर मी कोण आहे त्याच्याबद्दल एक छोटीशी माहिती देते. मी वैद्य एशा नानल. आमची 4थी पिढी आहे आयुर्वेदातली. पुण्यामध्ये नानल परंपरा आयुर्वेदातली आमची सर्वात जुनी परंपरा आहे. वैद्यकीय परंपरा सुरू करणारे आमचे पणजोबा पुरुषोत्तम शास्त्री नानल, ज्यांनी 1915मध्ये आयुर्वेद वैद्यकीय उपचार पुण्यामध्ये सुरुवात केलं. आणि आत्ता तुम्हाला जर का माहिती असेल तर तिलक आयुर्वेद कॉलेज, ताराचंद हॉस्पिटल, आयुर्वेद रसशाळा असे बरेचसे संस्था त्यांनी उभारले आणि रुग्णांची चिकित्सा करता करता ही डाईड ॲट द एज ऑफ 53. पण ह्याच्यातून शिकण्यासारखा काय आहे, ही डाईड ॲट द एज ऑफ 53. एक चांगला वैद्य बरोबर त्यांच्या मनात कुठेतरी एक उद्योजक होता, हे त्यांनी लोकांना समजून दिला आणि दाखवून दिला की तुम्हाला कधी काही करायचं असेल तो प्रत्येक वेळेला फेल्युअर येतो, पण जर का तुमचा विचार ठाम असेल आणि तुम्हाला सोसायटीला काहीतरी द्यायचं असेल तर तुम्ही डेफिनेटली त्याच्यावरती काम करू शकता. आमची 4थी पिढी आहे आयुर्वेदातली. मी आणि माझे मिस्टर वैद्य आशुतोष नानल आम्ही पूर्णपणे आयुर्वेदिक दवाखाना पुण्यात चालवतो. 108 वर्ष झाली आमच्या दवाखान्याला. आणि माझी त्याच्याबरोबर एक कंपनी आहे जे मी आणि माझ्या मिस्टरांनी सुरुवात केली, आयुर्वेदा एसेन्स LLP. तर ह्याची सुरुवात कशी झाली की 2006मध्ये मी लग्न होऊन आले. माझा माहेर काशी. मी महाराष्ट्रातली नाही, मराठी नाही. आणि कॉलेजमध्ये आमची भेट झाली, आमचा लव्ह मॅरेज. आणि माझ्या घरात कोणी वैद्य नाही, बिझनेस बॅकग्राऊंड होता. तो लहानपणापासून वडिलांना बिझनेस करताना बघितलेला होता, तर बिझनेसची थोडीफार माहिती होती. पण वडिलांची इच्छा होती की मुलींनी वैद्य व्हावा किंवा डॉक्टर व्हावा, म्हणून आयुर्वेदात ॲडमिशन घेतली, BMS कंप्लीट केला. सो कुठेतरी माझ्या सासऱ्यांना असं वाटलं की हिच्या वैद्यकी तर त्यांनी डिग्री प्राप्त केलेली आहे, पण तिला काहीतरी वेगळी डिग्री, कारण नॉर्मली काय होतं की BMS केल्यानंतर MD ही पुढची डिग्री येते की मास्टर ऑफ मेडिसिन ऑर सर्जरी असं काहीतरी करतात. तो एक दिवस असंच घरात बसून चर्चा चालू होती, 2006ची गोष्ट आहे. तर मेडिमिक्स सोप त्यावेळेला खूप प्रचलित होता आणि तेव्हा तो सोप आयुर्वेदिक प्रोडक्ट म्हणून त्यांनी मार्केटमध्ये लॉन्च केला होता. सो किती वेळा असा होतो की तुम्ही एखादा वस्तू विकत घेता आणि त्याच्या मागे पलटून बघता की बाबा त्याच्यामध्ये काय आहे आणि किती प्रतिशतमध्ये ते आहे. तर जेव्हा आम्ही ते बघितलं तर असं लक्षात आलं की ह्याच्यामध्ये तो फक्त 2% आयुर्वेदिक वनस्पती आहे आणि तरी ह्याला आयुर्वेदिक प्रोडक्ट म्हणून प्रमोट करताय आणि त्याची मार्केटिंग करताय. सो
माझे मिस्टर, माझे सासरे वैद्यविलास मधुसूदन नानल, असा आम्ही बसून बोलत होतो की आयुर्वेदाचं मार्केट आता कुठेतरी आयुर्वेदाला डिमांड यायला लागलेली आहे, पण ऑथेंटिक आयुर्वेदिक प्रोडक्ट या आयुर्वेदाच्या कन्सेप्टवरती काही मार्केटमध्ये नाही आहे. 2% आयुर्वेदिक वनस्पतीचा इन्कॉर्पोरेशन असला तरी तो प्रोडक्ट आयुर्वेदिक होतो, किंवा तुम्ही 90% त्याच्यात इन्कॉर्पोरेशन केला तरी तो आयुर्वेदिक प्रोडक्ट होतो. सो हे एक फ्लॉ आणि लॅकुना होता मार्केटमधला, आणि आपलं गव्हर्मेंट रेग्युलेटरीचं आपण म्हणू शकतो, जे अजूनही रिझॉल्व झालेला नाही आहे की तुम्ही एक किती पर्सेंटेजपर्यंत तुम्ही हर्बल कंटेंट कुठल्याही प्रोडक्टमध्ये ठरवू शकता. सो आम्ही विचार केला की का नाही आपण, कारण 600च्या वरती आम्ही औषध दवाखान्यात आमच्या पेशंटसाठी बनवतो फॉर्म्युलेशन्स, तर का नाही असं काहीतरी प्रोडक्ट डेव्हलप करावा जे मार्केटमध्ये ह्यांना तोड देऊ शकतो आणि एक ऑथेंटिक प्रोडक्ट असेल, रिझल्ट ओरिएंटेड प्रोडक्ट असेल. बिकॉज फक्त पॅकेजिंग आणि त्याचा लुक चांगला नसावा. एखादा प्रोडक्ट जेव्हा तुम्ही विकत घेता त्याचा रिझल्ट पण तेवढाच चांगला असावा, हे आमचा ध्येय होता. कारण नानल म्हणल्यानंतर क्वालिटी हे सिनोनिम आहे की नानलांची एखादी वस्तू असेल बाजारात या औषधमध्ये पण, तर त्यांचा हात कोणी धरू शकत नाही. तर 2006 पुण्यात वॅक वर्ल्ड आयुर्वेदा काँग्रेस एक खूप मोठी इंटरनॅशनल लेवलची कॉन्फरन्स होते, जिथे बरंचसं भारतभरात आणि जगभरातले लोक येतात, आणि हे फक्त आयुर्वेदासाठी असतो, जिथे व्याख्यान असतात, एक्सपो होतो. तर माझ्या सासऱ्यांची एक स्टुडंट होती, तिने कॉस्मेटॉलॉजीचा कोर्स केलेला होता, कारण आम्हाला आता प्रोडक्ट काहीतरी बनवायचं आहे, पण काय बनवायचं, कसं बनवायचं त्याची काही माहिती नव्हती आणि काही बॅकग्राऊंड पण नव्हता. सो आम्ही तिला अप्रोच केला आणि ती म्हणाली की लवकरात लवकर आणि सर्वात फास्ट त्यावेळेला रनिंग आयटम जे मार्केटमध्ये होता दॅट वॉज हेअर जेल्स. सेटवेट होता, निव्हियाचे जेल्स होते, असे बरेचसे कंपनीचे हेअर जेल्स मार्केटमध्ये होते. व्हॉट वी रिअलाइज्ड की या जेल्सला फक्त स्टायलिंग एजंट म्हणून तुम्ही वापरू शकता, त्याला केसांवरती त्याचा ॲक्च्युअल बघितला तो काही काम नाही आहे, बऱ्याच वेळेला दुष्परिणाम पण होतो. म्हणून आम्ही काय विचार केला की आयुर्वेदिक वनस्पतीपासून सिद्ध जर का एखादा आपण हेअर जेल निर्माण केला तो स्टायलिंग एजंट म्हणून पण वापरता येऊ शकतो. सो यूथ कॅन बी अट्रॅक्टेड. प्लस जे ऑफिस गोईंग लोक आहे त्यांना जर का आपण हे प्रोडक्ट दिला की बाबा तुम्हाला स्कॅल्पचे या हेअरचे काही प्रॉब्लेम असेल, तो दररोज तेल लावून ऑफिसला जाणं शक्य होत नाही, म्हणून तुम्ही हे जेल वापरा. म्हणून आम्ही ते जेल वनस्पतींच्या अर्कापासून, कारण जर का जेलचं फॉर्म्युलेशन तुम्ही बघितला तो इट इज वॉटर अँड कार्बोमर, म्हणजे जेलिंग एजंट आणि पाणीला तो जेलमध्ये कन्वर्ट करतो. सो आम्ही ते पाणीचा जे भाग होता ते वनस्पतीच्या अर्कापासून रिप्लेस केला आणि त्याचं जेलमध्ये निर्माण केला. असे आम्ही 4 प्रकारचे डिफरंट केसांसाठी, वेगवेगळे केसांच्या प्रकारावरती, ड्राय हेअर, स्प्लिट हेअर, डॅन्ड्रफसाठी आणि नॉर्मल हेअर, असे 4 प्रकारचे जेल निर्माण केले आणि त्या एक्सपोमध्ये ठेवला. बरं, आम्हाला काही अपेक्षा नव्हती त्याच्यातून काही सेल होईल या तो प्रोडक्ट विकला जाईल या कोणी विचारेल सुद्धा, त्याची पण कल्पना नव्हती. आणि हे मी तुम्हाला सांगू शकते की जर का तुम्ही खरंच मनापासून एखाद्या गोष्टीवरती तुम्ही विचार केला आणि तुम्ही ते प्रामाणिकपणे बनवला आणि त्याची क्वालिटी असेल, तो तुम्ही कसा धंदा करू शकता. तो 4 दिवसात आम्ही ऑलमोस्ट 80 ते 1 लाखपर्यंतचा सेल 4 दिवसात ते हेअर जेलचा केला, ज्याचा काही ब्रँड नव्हता, त्या प्रोडक्टची काही एंटिटी नव्हती, त्याची काही मार्केटिंग नव्हती, फक्त आणि फक्त शब्दांवरती 4 दिवसात नवीन प्रोडक्टला 80 ते 1 लाख रुपयाचा सेल झाला. आमचे स्टॉलचा खर्च आमचा निघून गेला. वी वर व्हेरी हॅपी की हे पावती होती, कारण नंतर लोक दवाखान्यातून येऊन प्रोडक्ट्सला विचारायला लागले की आम्ही ते एक्सपोमध्ये जेल घेतला होता, त्याचा खूप चांगला आम्हाला इफेक्ट आला आणि ते आता कुठे मिळू शकेल. सो असं वाटलं की चला सुरुवात तर झालेली आहे,
आता पुढे काय? तर जर का आता बल्क त्याची पॅकेजिंग करायची असेल, मॅन्युफॅक्चरिंग करायची असेल, तर आम्हाला लिगॅलिटीज माहिती नव्हते. तर मी नेहमी सगळ्यांना असं सांगते, माझ्या मुलाला पण हे सांगते, नेवर बी अफ्रेड फॉर हेल्प. हे तुमचा एक मूलमंत्र दुसरा बिझनेस असायला पाहिजे. कोणालाही मदत मागण्यासाठी तुम्ही घाबरू नका. फार फार तो काय होईल, तो माणूस नाही म्हणेल, या माझ्याकडून होऊ शकत नाही असं म्हणेल. पण तो जर का एखादा तुम्हाला योग्य माणूस भेटला, जसा बरेचसे लोकांना हर्षल सर भेटले, की त्यांनी मदत मागितली आणि त्यांनी ते मदत दिली, कारण ते योग्य व्यक्ती होते. तसेच माझ्या आयुष्यात एक मॅन्युफॅक्चरर आहे पुण्यातले प्रसिद्ध, तर त्यांना कधीतरी माझ्या सासऱ्यांनी मदत केलेली होती आणि ते आयुर्वेदिक गोळ्या औषध वगैरे बनवतात. तर त्यांची आम्ही मदत घेतली. त्यांना सांगितलं की आम्हाला असं असं प्रोडक्ट लॉन्च करायचं आहे, पण आमच्याकडे पैसा पण नाही आहे, आम्हाला काही सिस्टम कसं आहे ते पण माहिती नाही आहे आणि ते कसं करायचं सगळं. ते म्हणाले की तुमचे सासऱ्यांचे एवढे ऋण आहे माझ्यावरती की जेव्हा मी स्ट्रगल करत होतो तेव्हा त्यांनी मला पैशांनी एवढी मदत केली होती, जेव्हा माझ्या घरच्यांनी पण मदत केली नव्हती. त्यामुळे तुम्ही फक्त लढा, मी मागे आहे, मी सगळं करून देतो. सो त्यांनी एक एक गोष्टी आम्हाला शिकवायला सुरुवात केली. प्रोडक्ट्सची डिझायनिंग कशी करायची, त्याच्यानंतर FDA काय प्रकार होता, फूड अँड ड्रग डिपार्टमेंट, जिथून आपल्याला प्रोडक्शन आयुर्वेदिक कॉस्मेटिक काही प्रोडक्शन करण्यासाठी तुम्हाला ही एक लीगल अथॉरिटी आहे, त्यांच्याकडून तुम्हाला लायसन्स मिळतो प्रोडक्ट बनवायला. आता ह्याच्यामध्ये पण लायसन्स 3 प्रकारचे असतात. एक ओन मॅन्युफॅक्चरिंग असतो, एक P2P असतो आणि तिसरा जे असतो की प्रोडक्ट तुमचा आहे. आता ओन मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे माझी स्वतःची युनिट आहे, माझा स्वतःचा प्रोडक्ट आहे आणि मी त्याची लायसन्स FDA कडून घेते. दुसरा आहे लोन लायसन्स. लोन लायसन्समध्ये कसा असतो की तो मॅन्युफॅक्चर तुमच्यासाठी त्या प्रोडक्टचा लायसन्स घेतो आणि तुम्हाला तुमच्या प्रोडक्टवरती मॅन्युफॅक्चरिंग ॲड्रेस आणि लायसन्स नंबर त्याचा येतो आणि तुमच्या कंपनीला तिथे परवानगी असते की दिस इज मार्केटेड बाय युअर कंपनी. सो यू आर नॉट द मॅन्युफॅक्चरर, यू आर ओनली द मार्केटर ऑफ दॅट प्रोडक्ट. आणि P2P लायसन्स जे असतो त्याच्यामध्ये कसं असतो की तुम्ही माझ्याकडे आलेला आहे, माझी मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे आणि तुम्ही मला सांगता की मला हे प्रोडक्ट डेव्हलप करायचं आहे आणि मला हे मार्केट करायचं आहे, तर मी माझी जागा तुम्हाला भाड्याने देते. तर मॅन्युफॅक्चर्ड बाय आयुर्वेदा एसेन्स येतो, बट प्रोडक्ट डेव्हलप्ड अँड मार्केटेड बाय XYZ तुमची कंपनी. सो हे 3 प्रकारचे लायसन्सेस असतात जे FDA कडून तुम्ही प्रोक्युअर करू शकता. तुम्हाला त्याच्यातला कुठला लायसन्स घ्यायचा आहे ते तुमच्या रिक्वायरमेंटवरती ते डिपेंड होतो. सो आम्ही लोन लायसन्सवरती त्यांच्याकडे प्रोडक्शन सुरुवात केली. काम सुरुवात झाला, पहिले जेल होता, त्याच्यानंतर क्रीम बनवलं आणि नंतर लोशन, फेसवॉश, शॅम्पू असे बरेचसे प्रोडक्ट्स एक एक फॉर्म्युलेट करत गेलो. त्याची लायसन्स सुरुवात केली. नंतर प्रश्न असा आला की आता पॅकेजिंग मटेरियल, कारण प्रोडक्ट तयार झालेला आहे, लायसन्स मिळालेला आहे, पण पॅकेजिंग कसं करायचं. सो तुम्हाला थोडा मार्केट सर्वे करायला लागतो की वेअर अँड ॲट व्हॉट कॉस्ट यू वॉन्ट टू सेल युअर प्रोडक्ट. त्याप्रमाणे तुमची पॅकेजिंग पण तेवढी महत्त्वाची असते. जर का मला एखादा प्रोडक्ट 300 रुपयाच्या रेटनी जर का मार्केटमध्ये विकायचं असेल, तो ॲटलिस्ट त्याची पॅकेजिंग कॉस्ट 40 रुपये 50 रुपये, कारण तुम्हाला ते सीमलेस पंप बॉटल्स लागतात, काचेची बॉटल लागते. पण जर का तुम्हाला ते 70-80 रुपयाला विकायचं असेल, तर तुम्हाला ते नॉर्मल लॅमेट्यूबमध्ये पण तुम्ही ते भरून विकू शकता. तो हे सगळे सर्वे हळूहळू सुरुवात झाले आणि त्याच्यातून आम्ही पॅकेजिंग मटेरियलवरती फ्रीज डाऊन झालो. नंतर त्याच्याबरोबरच लेबल, तुम्ही लेबल डिझायनिंग पण तेवढाच महत्त्वाचा भाग आहे की तुम्ही लेबल डिझायनिंग कसं करणार. नॉर्मली आता तर बरेचसे डिझायनर्स मार्केटमध्ये अवेलेबल आहे, पण त्यावेळेला तसं नव्हता.
एक लेबल डिझाईन करण्याच्या आम्ही 10,000 रुपये फक्त डिझायनरला द्यायचो, कारण एवढे लोक नव्हते. नंतर आम्ही काय केलं, आता माझ्या कंपनीमध्ये आम्ही डिझायनर हायर केलेला आहे, पण त्यावेळेला ती सोय नव्हती. हे सगळं सुरुवात झालं, पण मार्केट प्लेसमेंटचा प्रश्न आला की आता प्रोडक्ट रेडी आहे, डिझाईन्ड आहे, एव्हरीथिंग इज सील्ड पॅक. नाव हाऊ टू सेल द प्रोडक्ट. सो देर वॉज नो मीडिया. आम्हाला काही माहिती नव्हतं मार्केटिंग कसं करायचं. आणि यू आर लकी इनफ की आत्ता तुम्हाला डिजिटल मीडियाचा पाठिंबा आहे. त्यावेळेला फक्त आम्हाला न्यूज मीडिया होतं, पण न्यूज मीडियामध्ये पण हे तुम्हाला कुठपर्यंत जायचं आहे, किती लोकांना रीच करायचं आहे, कुठल्या पानांवरती तुमचा ॲड पाहिजे ह्याचा पण विचार करायला लागतो. कारण फ्रंट पेजला जर का तुम्हाला ॲड करायची असेल तर ते 500 ते 900 रुपये पासून कुठेही जातं पर स्क्वेअर इंच सेंटीमीटर. आणि आतल्या पानांवरती तुम्हाला जर का त्याची ॲडव्हर्टाइजमेंट करायची असेल तर ते 200-300 डिपेंडिंग ऑन द सर्क्युलेशन ऑल्सो ऑफ द पेपर. तर हे सगळ्या गोष्टी सुरुवात झाल्या. त्याच्याबरोबर मॅगझिन्स होते. मॅगझिनमध्ये पण आता कसं आहे, तुम्हाला जर का तुमची एखादी प्रोडक्टची ॲड टाकायची असेल तर ते 10,000 वगैरे 1/4 कलर पेजचे A4 साईज पेजचे घेतात, 10 ते 20,000. आणि आता जर का फॅमिना या असे मोठे स्टारडस्ट असे तुम्हाला मॅगझिन्स तुम्ही चूज केले तर अजूनही त्याची कॉस्ट जास्त जाते. हे सगळं मी तुम्हाला का सांगते आहे की मीडिया, पॅकेजिंग, हे सगळ्या गोष्टी, कारण तुम्ही जेव्हा एखाद्या प्रोडक्टचं MRP ठरवता हे सगळ्या गोष्टी तुम्हाला कन्सिडर करायला लागतात की तुमची मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट काय आहे, तुमची रॉ मटेरियल कॉस्ट काय आहे, तुमच्या ॲडव्हर्टायझिंगचा लोड पण तुमच्याच प्रोडक्टवरती येतो, पॅकेजिंग मटेरियलचं जे काही कॉस्टिंग आहे ते पण तुमच्या प्रोडक्टवरती येतो. आणि त्याच्याबरोबर सर्वात मोठं तुमच्या डिस्ट्रीब्युशन चॅनल हे तेवढंच महत्त्वाचं आहे जेव्हा तुम्ही एखादा प्रोडक्ट बनवता. कारण तुमच्या डिस्ट्रीब्युशन चॅनलमध्ये सर्वात पहिले एखादा सुपर स्टॉकिस्ट असेल, त्याच्याखाली एखादा डिस्ट्रीब्युटर असेल, त्याच्यानंतर त्याच्याखाली एक रिटेलर असतो आणि त्याच्यानंतर कन्झ्युमर असतो. काही वेळेला तुम्ही डायरेक्ट डिस्ट्रीब्युटरला अप्रोच करता, पण जर का तुम्हाला तुमचं सर्क्युलेशन आणि एक्सपान्स वाढायचं असेल तर तुम्हाला सुपर स्टॉकिस्टला अप्रोच करायला लागतो. आता ह्यांचा काय रोल आहे तुमच्या MRPवरती? ह्यांचा रोल असा आहे की तुम्ही जर का एखाद्या सुपर स्टॉकिस्टला तुम्ही तुमचा प्रोडक्ट दिला तो सुपर स्टॉकिस्टला मार्जिन जाते 5 ते 6%, 7% डिस्ट्रीब्युटर जे तुमचा आहे ते 10 ते 12% किंवा 15% घेतो. आणि सर्वात फायद्यामध्ये राहतो तो रिटेलर, कारण रिटेलर 20 ते 22% तुमच्या MRPवरती तो मार्जिन घेतो. हे सगळ्या मार्जिनचं लोडिंग तुम्हाला तुमच्या प्रोडक्टवरती करायला लागतो आणि त्याच्यानंतर तुम्ही ठरवता की तुम्हाला त्या प्रोडक्टमधून प्रॉफिट किती पाहिजे. तर नंतर प्रश्न असा येतो की एवढा सगळं कुटाणा करून जर का मला एखादे प्रोडक्ट मी इन्सेप्शनपासून एवढा फिनिश प्रोडक्टपर्यंत आणि क्वालिटी प्रोडक्ट बनवून मला जर का त्याच्यातून 4-5 रुपये या 10 रुपये फक्त मिळणार असेल तर कशाला धंदा करायचा? ह्याच्यातून फायदा काय? तो फायदा केव्हा होतो जेव्हा तुमचं सर्क्युलेशन आणि नंबर ऑफ युनिट्स तुम्ही प्रोड्यूस करता, तेव्हा तुमचे प्रॉफिट ऑफ मार्जिन्स, तेव्हा एक एक पैसा तुमच्या प्रॉफिट ऑफ मार्जिनमध्ये काउंट होतो. द मोर नंबर ऑफ क्वांटिटी यू सेल ऑफ युअर प्रोडक्ट, युअर प्रॉफिट ऑफ मार्जिन इन्क्रीजेस. आणि त्यावेळेला तुमची कंपनी प्रॉफिटमध्ये येते आणि तुमचा सर्क्युलेशन वाढतो. बिकॉज इट इज अ स्पॉन्टेनियस आणि हे चालत राहतो. इट इज अ विशियस सर्कल. सगळं एकमेकाशी जुळलेलं आहे. जेवढा तुम्ही मार्केटिंग कराल तेवढा डिमांड येईल, जेवढी डिमांड येईल तेवढा प्रोडक्शन वाढेल, जेवढा प्रोडक्शन वाढेल जेवढा सप्लाय वाढेल तेवढा तुमचा प्रॉफिट वाढेल. सो हे सगळं करताना आम्हाला लक्षात आलं की जेव्हा आमचं सर्क्युलेशन खूप थोडं होतं तर आम्हाला सप्लायला या मॅन्युफॅक्चरिंगला प्रॉब्लेम येत होता. सो वी डिसाइडेड की आत्ता थोडे पैसे पण साठलेले होते, कारण थोडा प्रॅक्टिसमधून थोडा प्रोडक्टमधून असं एक कॉर्पस निर्माण झालेला होता. तोपर्यंत कधीही कुठूनही पैसे बॉरो करायचे या बँकेकडून लोन घ्यायचा असा कधी विचार केलेला नव्हता.
सो ज्यांच्याकडे आम्ही मॅन्युफॅक्चरिंग करायचो त्यांचीच एक युनिट होती, ते आम्ही विकत घेतली आणि तिथे आम्ही कन्स्ट्रक्शन करून आम्ही सुरुवात केली मॅन्युफॅक्चरिंगची. मॅन्युफॅक्चरिंग आला, त्याच्यानंतर मशिनरीज आली. आता मशिनरी सुरुवात केली, तिथे सगळं सुरळीत चालत होता. नंतर असा झाला की आता ही प्रिमायसेस छोटी पडायला लागलेली आहे आणि काही जे मशिनरी, कारण पहिले आमचा मॅन्युअल मशीन्स होते या सेमी ऑटोमॅटिक मशीन्स होते. सो जेव्हा तुम्हाला फुल्ली ऑटोमॅटिक मशीन्स करायचं असतं तुम्हाला तेव्हा स्पेस पण जास्त लागते. तर प्रॉब्लेम असा होत होता की यू हॅव अ डिमांड बट यू आर नॉट केपेबल ऑफ डुईंग द प्रोडक्शन. कारण मॅन्युअल मशीनवरती या सेमी ऑटोमॅटिक मशीनवरती तुम्ही किती प्रोडक्शन करणार. तर आम्ही विचार केला बिफोर कोविड की आपण एक नवीन प्रिमायसेस कन्स्ट्रक्ट करू, तिथे आता नवीन मशिनरीजचा विचार करू. तो कन्स्ट्रक्शन सुरू झाला, पण मध्ये आला कोविड आणि कोविड आला, बरेचसे पैसे गुंतवलेले होते. आता एवढा स्टाफ, कोविड कसं करायचा. लकली देवकृपेने आमच्याकडे सॅनिटायझरचा लायसन्स होता आणि सो वी वर लकी इनफ. बाकी सगळं तो प्रोडक्शन बंद झाला, पण सॅनिटायझरची डिमांड होती. सो वी वर लाईक रात्रभर आम्ही प्रोडक्शन करायचो, कारण लिमिटेड स्टाफमध्ये तुम्हाला काम करायला लागायचं आणि सकाळी आम्ही ते विकायचो. सो दॅट इज हाव ड्युरिंग द होल कोविड पिरियड वी सस्टेन्ड. आणि त्यावेळेला मला कुठल्याही स्टाफला जॉबवरून काढायला लागला नाही. प्रॉफिट डेफिनेटली आम्ही काही मिळवला नाही त्याच्यातून, पण कंपनी सस्टेन झाली, स्टाफ सस्टेन झाला, कोणाला त्यांचा जॉब घालवायला लागला नाही. आणि आत्ता असं झालं आहे की पोस्ट कोविड आमची नवीन युनिट तयार झाली, नवीन मशिनरीज लागलेले आहे. नाव वी आर मॅन्युफॅक्चरिंग, वी हॅव अ मॅन्युफॅक्चरिंग युनिट ऑफ 20,000 स्क्वेअर फीट, जिथे आम्ही कंप्लीट आयुर्वेदिक लायसन्स घेतलेला आहे, कॉस्मेटिक लायसन्स घेतलेला आहे आणि सर्व प्रकारचे आयुर्वेदिक आणि कॉस्मेटिक प्रोडक्ट्स आम्ही तिथे निर्माण करतो. या सगळ्या जर्नीमध्ये एक गोष्ट लक्षात आली की तुम्ही विचारत जा, तुम्हाला मदत करण्यासाठी लोक भेटत जातील. काही वेळेला तुमचा पदर मोडून पण तुम्हाला पैसे काढायला लागेल, बट डोंट बी स्केअर्ड, कारण हे पैसे परत येतील, कुठेही जाणार नाही. तुम्ही प्रामाणिक असला ना तुमच्या कामामध्ये, तर कुठेही तुमचं हे जाणार नाही, सगळं परत येईल. आज आम्ही आयुर्वेदिक आणि कॉस्मेटिक FMCG प्रोडक्ट्स बरोबर 2 वर्षापूर्वी आम्ही हॉटेल लाईन सुरुवात केली, जे हॉटेल्सच्या रूममध्ये ॲम्युनिटीज मिळतात, शॅम्पू, शॉवर जेल, लोशन. सो आम्ही म्हटलं आमचं हे लायसन्स ऑलरेडी आहे, हे प्रोडक्ट्स आम्ही ऑलरेडी बनवतो, तर वाय नॉट फॉर हॉटेल्स. कारण हॉटेलमध्ये फक्त कुठलं तरी मोठ्या कंपनीने सप्लाय करायला पाहिजे असं नाही आहे, एखादा आयुर्वेदिक प्रोडक्ट पण चांगल्या क्वालिटीचा असू शकतो. सो वी स्टार्टेड विथ, आम्हाला फर्स्ट वेंडरशिप जी होती ती हॉलिडे इनची मिळाली आणि आत्ता या क्षणाला अख्ख्या भारतभर आम्ही 1000+ 4 स्टार 5 स्टार प्रॉपर्टीजला ॲम्युनिटीज सप्लाय करतो. त्याच्यासाठी आम्हाला एक वेगळा सेक्शन तयार करायला लागला आणि तिथे आता एक वेगळी टीम काम करते, जे मार्केटिंग आणि त्याच्या डेव्हलपमेंट बघते. कॉस्मेटिक्ससाठी एक वेगळी टीम आहे, आयुर्वेदिक प्रोडक्ट्ससाठी एक वेगळी टीम आहे. सो ही सगळी अशी जर्नी होती आणि आता एक्सपोर्टचा आम्ही सुरुवात केलेला आहे. बरंचसं कंट्रीजमध्ये काय होतं की जेव्हा तुम्हाला एक्सपोर्ट करायचा असतो तो त्यांचे फक्त इंडियन लायसन्सेसवरती चालत नाही, तुम्हाला त्यांची कंट्रीचे पण कंप्लायन्सेस करायला लागतात. तर तुमच्या प्रोडक्टला जरी इथला लायसन्स असेल, इथला सगळं लॅब टेस्टिंग असेल, तर त्याच्याबरोबर तुम्हाला त्यांचे कंप्लायन्सेस, त्यांचे जे MSDL शीट्स आहे, त्यांना काय मान्य आहे, कुठले रॉ मटेरियल त्यांना मान्य आहे, हे सगळं पण तुम्हाला तसंच करायला लागतं आणि त्याप्रमाणे प्रोडक्ट तयार करायला लागतो. सो आत्ता गेले 2 वर्षात जेव्हापासून हे एक्सपोर्टची जर्नी सुरुवात झाली, आता 9 देशांमध्ये आमचे प्रोडक्ट्स आम्ही सप्लाय करतो आहे आणि तिथले लोक
वापरतात, तिथले डॉक्टर्स वापरतात. काही जर्मनीचे डॉक्टर्स आहेत की जे हे प्रोडक्ट्स तिथे त्यांच्या पेशंटला प्रिस्क्राईब करतात. तर पूर्वी जे थोडासा असं होता की धंदा करू नये या तुम्हाला म्हणजे मराठी माणूस फक्त जॉब करण्यासाठी आहे, तो असा नाही आहे. आज मी यशस्वीपणे असं सांगू शकते, गेले 2008 पासून माझी कंपनी रजिस्टर झाली आहे. आज 2023 आहे. एक लोन लायसन्सपासून आज 20,000 स्क्वेअर फीटपर्यंतची मॅन्युफॅक्चरिंग युनिट उभी करणं, प्लस 50+ लोकांना आम्ही जॉब दिलेला आहे, जे माझ्याकडे दिवसरात्र काम करतात आणि त्यांचं घर चालतो. सो बरंच काही करू शकता. फक्त ते एक ध्येय पाहिजे की तुम्ही करू शकता आणि कधीही घाबरू नका. तुम्ही पुरुष असाल, महिला असाल, कोणीही असाल, घाबरू नका. मदत मागण्यासाठी मागे जाऊ नका. आणि एक अजून जे मोठी गोष्ट आहे की जुन्या लोकांना एक असा होता की लोन घेऊ नका, लोन घेऊन या, कोणाकडून पैसे मागून धंदा होत नाही. तर मी आज सांगेन की जर का तुम्हाला एक्सपॅन्शन करायचं असेल, जर का तुम्हाला धंदा वाढवायचा असेल, तो बिंदास लोन घ्या. लोन घेऊन तुम्ही डेफिनेटली तुमचा बिझनेस एक्सपांड करू शकता आणि तुम्ही व्यवस्थित तुमचं काम असेल तर तुम्ही ते लोन फेडू पण शकता. फक्त तुमच्या मनामध्ये हे नाही असायला पाहिजे की हे पैसे घेऊन मी कोणाला धोका द्यायला पाहिजे, बँकेला धोका द्यायला पाहिजे, असा नसावा. पण लोन घेऊन डेफिनेटली तुम्ही बिझनेस एक्सपांड करा. आणि मोठ्या मोठ्या कंपन्या कोट्याने कोटी रुपयाचे लोन घेऊनच त्यांचा बिझनेस एक्सपान्शन करतात. त्यामुळे पैसे पण मागे हटू नका. आणि गव्हर्मेंट आता बरंचसं स्मॉल स्केल इंडस्ट्रीला सबसिडी देतात. महिला उद्योजक असेल तर त्यांना भरपूर पाठिंबा आहे. त्यांच्यासाठी बरेचसे रूल्स रेग्युलेशन आहे. त्यांना छोटे छोटे पैसे, छोटा उद्योग उभं करण्यासाठी पैसे मिळतात. सो यू कॅन डेफिनेटली डू इट. आणि हे सगळं बोलून मी माझा स्पीच इथे थांबवते.